अर्जुन आपल्या बायको चंदा आणि लहान मुलाबरोबर राहायचा. तो गावी गावी जाऊन आपल्या डोक्यावर टोकऱ्या विकण्याचं काम करायचा. त्याच गावामध्ये अर्जुनचा भाऊ विक्रम पण राहायचा, जो गावामध्ये छत्री विकण्याचं काम करायचा. अर्जुनचं काम व्यवस्थित नाही चालत होतं, ज्यामुळे त्याला आर्थिक समस्या वाढत होत्या. अहो ऐकता काय, घरचं राशन पूर्ण प्रकाराने संपून गेलं आहे. जेवणासाठी 2 वेळेच्या भाकऱ्या पण नाहीयेत. कधी पण असं चालत राहील हो? मी पूर्ण प्रयत्न करत आहे, पण आजकाल सगळ्यांना प्लास्टिकच्याच टोपल्या पाहिजेत. कोणी माझी टोपली घेण्यासाठी तयारच नाहीये. तुम्ही आपल्या दादाकडून मदत का नाही मागत? बाबांच्या गेल्यानंतर सगळी जमीन आणि शेत त्यांनीच तर घेतली आहेत आणि आज त्यांचा खूप मोठा छत्रीचा कारोबार आहे. हो, तू बरोबर बोलत आहेस. मी जाऊन दादाला मदत मागतो. अर्जुन विक्रमची मदत मागण्यासाठी त्याच्या घरी जातो. दादा प्रणाम. कसे आहात? आणि वहिनी कशा आहेत? सगळं ठीक आहे. तू सांग, तुझं इथं येणं कसं झालं? दादा, मी थोडं आर्थिक समस्येपासून परेशान आहे, त्यामुळे तुमच्याकडून काही पैशाची मदत मागण्यासाठी आलो होतो. मी तुझी काही मदत नाही करणार आहे. शेवटी मला माझं सुद्धा घर चालवायचंय. मी तुझी काही मदत नाही करू शकत. चालला जा इथून. दादा, बाबांनी जे जमीन आणि पैसे ठेवले होते ते सगळ्यांना तुम्हीच घेतलं माझ्याकडून. काय तुम्ही माझी थोडी सुद्धा मदत नाही करू शकत? ती एकच गोष्ट हजारदा काय सांगत असतोस? जा, मी तुझी काही मदत नाही करणार आहे. पावसाचा ऋतू चालू झालाय. माझ्या छत्रींचा बिझनेस याच महिन्यामध्ये होतो आणि कृपया मला आता सोड आणि चालला जा इथून. अर्जुन नाराज होऊन विक्रमच्या घरातून बाहेर पडतो आणि आपल्या घरी निघून जातो, जिथे त्याची बायको चंदा त्याला विचारते, काय झालं हो? तुम्ही एवढे दुःखी का दिसताय? विक्रम भैयानी आपली मदत करण्यासाठी मना केलंय. त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, पण काय ते आपल्या भावाची मदत नाही करू शकत? जाऊ दे, सोड. मी आता दुसऱ्या गावामध्ये जाऊन ह्या टोपल्या विकतो. बहुतेक दुसऱ्या गावांमध्ये अजून सुद्धा ह्या टोपल्यांचा वापर होत असेल. हो, ठीक आहे. अर्जुन टोकऱ्यांना आपल्या डोक्यावर ठेवून दुसऱ्या गावामध्ये विकायला जातो, या आशेमध्ये की तिथे कोणीतरी त्याच्या टोकऱ्या विकत घेईल. अर्जुन गावी गावी फिरून आपल्या टोकऱ्या विकायला लागतो. टोपल्या घ्या, हाताने बनलेल्या टोपल्या घ्या. अहो दादा, ही टोकरी कशी दिला? जी, फक्त 20 रुपयामध्ये. 20 रुपये? ही तर या टोकऱ्यांसाठी खूप जास्त आहे. 10 रुपये मध्ये द्यायचं आहे तर द्या, नाही तर असू द्या. ठीक आहे, घेऊन टाका. अर्जुन टोकरीला 10 रुपये मध्ये विकून टाकतो आणि आपल्या गावी परत यायला लागतो. थोड्याच वेळानंतर गावामध्ये पाऊस यायला सुरू होतो. आज फक्त 2च टोपल्या विकल्या गेल्या आणि हा पाऊस सुद्धा आपल्या वेळेच्या आधीच आलाय. अर्जुन टोकऱ्यांना आपल्या डोक्यावर छत्री सारखं ठेवून घरी परत येतो. पण काही म्हणा, या टोपल्यामध्ये पावसाचा एक थेंब सुद्धा आतमध्ये येत नाही. अर्जुन रस्त्यामध्ये काही कुत्र्यांना पावसात भिजताना बघतो आणि बोलतो, माझ्या डोक्यावरती तर पावसापासून वाचण्यासाठी छत आहे, पण या जनावरांकडे काही नाहीये. मी जाऊन या लोकांसाठी पावसापासून वाचण्यासाठी काहीतरी बनवतो. अर्जुन घरी जाऊन एक खूप मोठी टोकरी बनवायला सुरू करतो आणि तो त्या टोकरीच्या मधोमधी एक काठी लावतो, ज्याने ती जमिनीवर गाडून उभी राहू. जसंच ती टोकरी तयार होते, अर्जुन जाऊन त्या टोकरीला छत्री सारखं रस्त्यामध्ये ठेवतो. आता जेव्हाही पाऊस होईल, गावातले सगळे कुत्रे या टोकरीच्या खाली येऊन शरण घेऊ शकतात. दुसऱ्या दिवस सकाळी गावामध्ये जोरदार पाऊस पडतो आणि कुत्री टोकरीच्या खाली जाऊन बसतात. त्याच वेळेस तिथे फळं विकणारा आपला ठेला घेऊन तिथून निघत होता. तेव्हा अचानक जोरदार हवा चालू झाली आणि त्याची छत्री उडून जाते. तर तो विचार करायला लागला, मी एवढी महाग छत्री खरेदी केली होती आपल्या ठेल्यासाठी, पण या हवेमुळे ती हवेत उडून गेली. आणि इथे बघा, कुत्रे आरामात या टोकरीसारख्या छत्रीच्या खाली बसलेले आहेत आणि या टोकरीला हवा हलवू सुद्धा शकत नाहीये. फलवाला आपल्या ठेल्यासाठी टोकरी छत्रीवाल्याला शोधायला लागतो आणि शोधत शोधत तो अर्जुनच्या घरी जाऊन पोहोचला. जरा ऐका, काय तुम्हीच आहात ज्यांनी ती टोकरी बनवली आहे जी हवेने हलत सुद्धा नाहीये?
हो, मी तोच आहे. बोला, काय गोष्ट आहे? तशाच प्रकारची छत्री मला तुमच्याकडून बनवायची होती. त्यामुळेच मी या गावामध्ये तुम्हाला सगळीकडे शोधत होतो. आणि आता लवकरच पावसाचा ऋतू येत आहे आणि माझी इच्छा नाहीये की आधीसारखं माझी छत्री परत एकदा उडून जाईल. जर असं आहे तर मी तुमच्यासाठी ही टोकरी छत्री बनवून देईल. तुम्ही निश्चिंत राहा. अर्जुन त्या फळवाल्याला टोकरीची छत्री बनवून देतो आणि त्याला देऊन टाकतो. याने अर्जुनची बायको त्याला बोलते, अहो ऐका ना, जसं ह्या गावाच्या प्रत्येक ठेल्यावाले तुमच्याकडून छत्र्या बनवून घेत आहेत, का नाही तुम्ही लोकांसाठी पण तशीच छत्री बनवा? गोष्ट तर तू एकदम चांगलीच केली आहेस ग तू. अर्जुन टोकरीची छत्री लोकांसाठी पण बनवायला लागतो आणि गाववाल्यांना कमी पैशांमध्ये ती छत्री विकायला लागतो आणि सगळे गाववाले अर्जुनला टोकरी छत्रीवाला म्हणून ओळखायला लागले. चंदा, आता गोष्टी बरोबर समजत आहेत मला. काय हो? फक्त मेहनतीनेच आपण पुढे नाही पोहोचू शकत. त्याच्या सोबतच आपल्याला आपल्या डोक्याचा सुद्धा वापर करावा लागेल. तुम्ही बरोबर बोलत आहात. त्याने आम्हाला या पद्धतीने बनवलंय की आम्ही पण पुढे काहीतरी नवीन बनवू, ज्या प्रकारे तुम्ही ह्या टोकरी छत्रीला बनवलंय. आणि दुसरीकडे विक्रम आपल्या ऑफिसमध्ये बसलेला होता आणि आपल्या कामगार जीतूला आवाज लावतो. अरे जिग्गू, कुठे आहेस? लवकर इकडे ये. हा साहेब, आलो. बोला, काय काम होतं? या महिन्यात किती छत्र्यांची विक्री झालीये? साहेब, या महिन्यामध्ये तर छत्र्यांची विक्री खूप कमी झालीये. मोजून 10 छत्र्या सुद्धा विकल्या नाही गेल्यात. हे कसं होऊ शकतं? पाऊस व्हायला चालू झालाय आणि छत्र्या फक्त एवढ्याच विकल्या का? आपल्या छत्र्या का नाही विकल्या चालल्या जग्गू? साहेब, तो आपला भाऊ अर्जुन आहे ना, त्याने गावामध्ये टोकरीच्या बनलेल्या छत्र्या विकणं चालू केलंय, ज्यामुळे सगळे गाववाले फक्त त्यानेच बनवलेल्या छत्र्या विकत घ्यायला लागलेत. तर ही गोष्ट तू मला कधी सांगणार? तू कुठल्याच कामाचा नाहीयेस जग्गू. विक्रम अर्जुनच्या घरी जातो आणि त्याला विचारायला लागतो की तो हे सगळं काय करत आहे. दादा, तुम्ही खूप दिवसानंतर माझ्या घरी आलात. बसा ना. मी इथे बसायला नाही आलोय. मी फक्त तुला एवढं सांगायला आलेलो आहे की जेव्हापासून तू हे टोकरीपासून बनवलेली छत्री बनवतोयस, माझा धंदा मंद झालाय. त्यामुळेच एक मोठ्या भावाच्या नात्याने तुला हा धंदा बंद करण्यासाठी सांगत आहे. तुम्हाला आज लक्षात आलं भैया की मी छोटा भाऊ आहे? जेव्हा माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते तेव्हा मी तुम्हाला मदत मागायला आलो होतो, तेव्हा तर तुम्हाला माहिती नव्हतं की मी तुमचा छोटा भाऊ आहे. मी फक्त यावेळेस तुम्हाला धन्यवाद बोलतोय. जर तुम्ही त्या दिवशी मला मदत केली असती तर शेवटी मला आज कळालं नसतं की मी पण काहीतरी नवीन करू शकतो. मी तुला प्रेमानं समजवत होतो. आता जे पुढे होईल, जे मला पण नाही माहिती. विक्रम आपल्या ऑफिसला जातो आणि आपल्या कामगार जिग्गूला बोलवतो आणि त्याला बोलायला लागतो. सांग, तुझ्याकडे काही उपाय आहे का की ज्याने आपली छत्री सगळ्यात जास्त विकली पाहिजे? यावेळी तर त्याच्याकडून सरळ प्रकारे तर लढूच नाही शकत आपण. सगळ्या गाववाल्यांना त्याची छत्रीच बनलेली पसंत येत आहे. बरोबर बोलत आहेस. मला पण असंच वाटत होतं. जर आपण कोणाला खाली नाही करू शकत तर आपल्याला त्याचं नाव खराब करायला पाहिजे. ते आपोआपच खाली येऊन जातील. लक्ष देऊन ऐक माझी गोष्ट. मी जसं सांगतोय तसंच कर. जसंच रात्र होते, जग्गू त्या सगळ्या छत्र्या जे गाववाले घराच्या बाहेर वाळण्यासाठी लावून ठेवत होते त्यांना उचलून घेऊन जातो आणि विक्रम त्याला आपल्या घराच्या जवळ वाट बघत होता. मला तर वाटलं तू येणारच नाहीस. बस तुला एवढ्याच छत्र्या मिळाल्या? हो साहेब, मला जेवढ्या दिसल्या मी उचलून घेऊन आलो. पण आपण या सगळ्यांचं करायचं काय? तू बस माझ्या सोबत चल. विक्रम आणि जिग्गू दोघे जण अर्जुनच्या दुकानात जाऊन पोहोचतात
आणि विक्रम सगळ्या जमा केलेल्या छत्र्यांना त्याच्या दुकानाच्या बाहेर ठेवतो. समजलं, एकदम बरोबर समजलं साहेब. आता तुम्ही याच्या दुकानात आग लावणार आहे ना? बरोबर बोललास माझ्या कामगारा. आपण गाववाल्यांच्या छत्रीला घेऊन इथं ठेवलेलं आहे आणि आता आपण याच्या दुकानाला जाळून टाकू. आणि पावसाचा महिना आहे, जोपर्यंत हा नवीन छत्री बनवेल तर खूप वेळ लागून जाईल. तोपर्यंत लोक माझ्याकडून छत्री घ्यायला चालू करतील आणि या अर्जुनचं नाव पण खराब होऊन जाईल की याची छत्री घेतल्यापासून आपल्या छत्रीला काही ना काही होतच असतं. वा साहेब वा, काय उपाय शोधून काढलाय. दोघे जण ही तरकीब ऐकून खूप प्रसन्न होतात. त्याच वेळेस काही कुत्रे त्यांच्यावर येऊन जोर जोरात भोकायला सुरू करतात. त्यांची आवाज ऐकून अर्जुन पण येतो. भैया, तुम्ही इथे काय करत आहात आणि ह्या सगळ्या छत्र्या इथं काय करत आहेत? याच्याबद्दल मला काही माहिती नाहीये. याबद्दल हे सगळं तुमच्या दादांनी सांगितलं मला करायला. विक्रम आपली पूर्ण चूक मानतो, ज्यावर अर्जुन बोलतो. दादा, तुम्हाला मदत करायची आणि मदत मागायची दोघांची जरूरत आहे. बघा, आज ह्या कुत्र्यांनी मला वाचवलं. काही दिवसापूर्वी यांना मी पावसापासून वाचवलं होतं. जे तुम्ही पेरता तेच तुम्ही खातात. मला माफ कर अर्जुन, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला फक्त माझ्या छत्रीची विक्री वाढवायची होती. काही गोष्ट नाही दादा, मी पण तुम्हाला ह्या टोकऱ्यांची छत्री बनवून देतो. तुम्ही पण यांना तुमच्या दुकानावर विकू शकतात. हे ऐकून विक्रमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात. आणि पुढे पासून तो मदत मागण्यासाठी लाजत नाही आणि ना तो मदत करण्यासाठी हिचकिचवतो.